नमस्कार सर. नमस्कार. आता आपण जो प्रश्न बघणार आहोत तो सर्वांसाठी म्हणजे थोडा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपण असं म्हणू शकतो. कारण आज रायगडवर गेलो तर सर्वात पहिले आपण सिंहासनाची जागा बघण्याआधी जिथे जातो ती म्हणजे शिवाजी महाराजांची समाधी, ज्याच्यासमोर आपण नतमस्तक होतो. तर त्या समाधीबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण असते की ही नंतर बांधलेली समाधी आहे, मग आधी समाधी होती ती कुठे होती, म्हणजे तिथे खाली अजून काय होतं. सो त्या सगळ्याबद्दल आपला रिसर्च काय सांगतो? शिवछत्रपतींचं निधन झालं 3 एप्रिल 1680ला. म्हणजे सभासदाचं मान्य केलं तर ते निधन कसं झालं, काय झालं हा आपला विषय नाही. निधन झाल्यानंतर महाराजांचं जे पार्थिव होतं ते महादेवाच्या मंदिरासमोर आणलं रायगडवरच्या, आणि तिथं त्यांचं दहन झालं. हे बखरीतली माहिती. शिवाजी महाराजांची समकालीन कागद आपल्याला काय आत्तापर्यंत उपलब्ध झालेला नाही. पहिला शिवाजी महाराजांच्या समाधीचा उल्लेख आपल्याला कुठे मिळतोय तर कर्नल प्रॉथरनं 10 मे 1818ला किल्ला जिंकला, आणि त्यानं ते सगळी जी काही घडामोड आहे किल्ला जिंकायची डे टू डे रिपोर्ट तो आपल्या वरिष्ठांना करत होता. त्या प्रॉथरनं जे एक पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये त्यानं असं म्हटलंय की शिवाजी महाराजांची इथली समाधी जी महादेवाच्या मंदिरासमोर आहे ती दुरावस्थेत आहे. तिच्याकडं त्यांच्या वारसांनी लक्ष दिलेलं नाही असं दिसतंय. रायगड तर आहेच, पण त्या महान शिवाजी महाराजांची समाधी असं त्यानं म्हटलं. त्यानं शिवाजी महाराजांना महान हा शब्द वापरले, आणि तो पहिला उल्लेख आहे शिवाजी महाराजांच्या समाधीचा प्रॉथरने केलेला. प्रॉथरला सुद्धा तिथल्या स्थानिकांनी त्यावेळेच्या जे काय सगळं मराठ मंडळ तिथलं असेल किंवा सैनिक असेल त्यांनीच ती सांगितलं असं नाही की ही शिवरायांची समाधी म्हणजे 1818 पर्यंत तरी. आणि त्यानं एक नकाशा तयार केला त्याच वेळेला, आणि त्या नकाशामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या समाधीचं स्थान त्यानं जगदीश्वर प्रासाद जो आहे आजचा त्याच्याबरोबर समोर टाकलं. बरोबर. हे 1818चं झालं. त्यानंतर उल्लेख येतोय आपल्याला समाधीचा महात्मा फुलेंच्या वाङ्मयामध्ये येतो. तो महात्मा फुलेंनी पोवाडा लिहिला. आपल्याला माहिती आहे कुळवाडी भूषण पोवाडा गातो शिवाजी राजाचा म्हणून तो जो पोवाडा आहे तो सुप्रसिद्ध पोवाडा आहे. ते खरं तर चरित्र आहे एक शिवाजी महाराजांचं लहानसं. बरोबर. आणि इतदेशीयानं लिहिलेलं, म्हणजे हे बखरकार सोडून द्या, पण जाणीव झाल्यानंतर इतदेशीयानं म्हणजे इथल्या माणसानं लिहिलं ते पहिलं. आणि मग महात्मा फुले रायगडला गेले, आणि मग ती घटना माहिती आहे आपल्याला, तो सगळा प्रसंग तो काय परत नव्यानं मी सांगत नाही तो. आणि त्यांनी त्या समाधीवर फुलं वाहिली. ती समाधी परत खूप वर्षानंतर त्यांनी बघितली. असं दीनबंधू नावाचं जे वर्तमानपत्र निघतंय त्यावेळेला निघत होतं. नंतर नारायण मेघाजी लोखंडे त्याचे संपादक होते. तर सुप्रसिद्ध कामगार पुढारी आपल्याला माहित आहे. त्यांच्यामध्ये ते हा सगळा महात्मा फुलेंच्या रायगड भेटीचा वृत्तांत येतोय. अच्छा. म्हणजे तो तसा फर्स्ट हँड रेफरन्स आहे, कारण ते समकालीन आहे. तो रेफरन्स येतो. आणि त्यानंतर मग त्या स्मारकाची, समाधी स्मारकाची जीर्णोद्धाराची चळवळ सुरू झाली. अच्छा. हिराबागेमध्ये पुण्याच्या पहिली सभा झाली. त्यावेळेला कोल्हापूरच्या कागलकर घाडगे घराण्यातील आबासाहेब घाडगे, जे शाहू महाराजांचे, राजर्षी शाहू महाराजांचे जनक पिताजी, यांच्या अध्यक्षतेखाली ती सभा झाली. आणि या कागलकर घाडगेच्या या आबासाहेब घाडगेने ते कोल्हापूरचे रिजंट सुद्धा होते. त्यांनी करवीरचे जे काही इंजिनियर्स आहेत त्यावेळेचे त्यांना पाठवून, रायगड किल्ल्यावर पाठवून त्याच्या बांधकामाचा किती खर्च येतोय त्याचा अंदाज सगळा घेतला. आणि त्यानंतर लगेच त्यांचं निधन झालं, त्यामुळे तो काम राहिलं. ही मुवमेंट चालू असतानाच मग बाळ गंगाधर टिळकांनी पुन्हा ही मुवमेंट आपल्या हातात घेतली, आणि ते परत शाहू महाराजांच्याकडे आले पहिल्यांदा. अच्छा. त्याची पत्र आहेत उपलब्ध. त्या पत्रांमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी मागायला अपॉइंटमेंट मिळावी म्हणून 3-4 पत्र आहेत.
नंतर ती अपॉइंटमेंट मिळाल्यानंतरची पत्र आहेत. आणि मग ती देणगी दिली गेली आहे. मग आपल्याला माहिती आहे की ती चळवळ सुरू झाली. पण ही चळवळ सुरू होण्याला एक कारण घडलं की जेम्स डग्लस नावाचा जो इतिहासकार, इंग्रजी इतिहासकार आहे, त्यानं एक लेख लिहिला की शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरावस्थेबद्दल. आणि त्यानं मग ते स्थान वगैरे सगळं त्याचं दाखवलेलं होतं. मग त्याच वेळेला रिचर्ड टेम्पल नावाचा मुंबईचा गव्हर्नर होता त्यावेळेचा, तो रायगड किल्ल्यावर गेलेला होता. त्याच्याबरोबर आर्थर क्रॉफर्ड, म्हणजे जे क्रॉफर्ड मार्केट जे आहे मुंबईचं, त्या आर्थर क्रॉफर्डच्या नावानं आहे, तो रेव्हेन्यू कमिशनर होता. ही सगळी मंडळी गेली होती. यांनी आपल्या पुस्तकांमधनी या समाधीचा उल्लेख करून ठेवला. आणि त्याच वेळेला ही सगळी मुवमेंट सुरू झाली. आणि इंग्रजांचे जे अधिकारी आहेत त्यांनी 5 रुपयाची दर वर्षाची त्या समाधीची डागडुजी करून घेतली. आणि दर ह्याला ते 5 रुपयाची त्यांनी त्याला मोहीन करून, आता 5 रुपये म्हणजे आपल्याला किरकोळ आहेत, त्याला तशी ती रक्कम बऱ्यापैकी त्या समाधीचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर डागडुजीसाठी ती पुरेशी होती. जॉन मार्शलपर्यंत हे प्रकरण गेलं आहे. म्हणजे भारतीय पुरातत्वाचा जो जनक म्हटलं जातं त्याला, ते जॉन मार्शल त्यावेळेला तो अधिकारी होता भारतीय पुरातत्वाचा त्यावेळेचा. त्यानं सुद्धा हे त्या तिथंपर्यंत प्रकरण गेलं. कॅम्बेल नावाचा इंजिनियर, त्यानं समाधीचे ते अष्टकोनी समाधीचे नकाशे तयार करून घेतले. सगळे नकाशे वगैरे सगळे उपलब्ध आहेत. आणि तिथं ती मुवमेंट सगळी सुरू झाली. इंग्रजांनी ती समाधी खूप चांगल्या पद्धतीनं त्यानंतर म्हणजे 1885 नंतर तिचं जतन व्यवस्थित केलेलं होतं. कारण 1913चा फोटो माझ्याकडे आहे. अच्छा. आणि तो छापला आहे पुस्तकात. अनेक पुस्तक मी छापला आहे. मनोरंजन नावाच्या मासिकामध्ये मिळालेला होता तो. अष्टकोनी तो चौथरा आहे सगळा समाधीचा, तो अगदी स्पष्ट दिसतोय. आणि कॅम्बेलच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तो नकाशामध्ये अष्टकोनी चौथरा मापं वगैरे सगळी आहेत. त्यामुळं शिवाजी महाराजांची समाधी इथं आहे का तिथं आहे त्याच्याविषयी काही शंका घ्याव्यात असं काही स्थान राहिलेलं नाही. आता ही मुवमेंट जी आहे ही राजकीय श्रेयवादाची मुवमेंट झाली नंतर. म्हणजे श्रेयवादाची मुवमेंट झाली. पहिली मुवमेंट होती ती खरोखरच जीर्णोद्धार करायचा होता. आणि इंग्रजांच्या फॉरेस्ट खात्याकडे तो किल्ला असल्यामुळं त्यावेळेला त्यांनी जेवढी तरतूद करायची तेवढी केलेली होती. खूप एक इंजिनियरचं नाव मला आठवत नाही, पण त्या इंजिनियरनं तर इतके पत्रव्यवहार पत्र त्याची उपलब्ध आहेत त्या समाधीच्या विषयी आस्थेनं लिहिलेली आहे. आणि ती जी जीर्णोद्धाराबद्दलची ती व्यवस्थित करून ठेवली होती. मग ही मुवमेंट सुरू झाली. टिळकांनी पैसे गोळा केले, म्हणजे गोळा करायला सुरुवात केली. भरपूर पैसे सुद्धा जमले, पण त्याच्यातून काय ते समाधीचा जीर्णोद्धार झाला नाही. 2च वेळा फक्त ते रायगडला गेले आणि त्यांनी तिथं शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा केला तिथं. त्यावेळेला एकदा त्यांनी शिवाजी महाराजांचं खरं तसबीर नाही, खरं तर ही थाप होती म्हणून नाना फडणीसाची एकदा तसबीर तिथं ठेवली होती. आणि हे लिहिलेलं आहे सगळं, मी स्वतःच्या मनाचं नाही सांगत. अच्छा. नाना फडणीसाची एकदा तसबीर ठेवली, एकदा रामदास स्वामींची तसबीर ठेवली शिवाजी महाराजांच्याबद्दल बरोबर आणि सिंहासनाच्या ठिकाणी. आणि मग ते सगळं उत्सव वगैरे साजरा केला. मग टिळक महाराज की जय वगैरे घोषणा वगैरे या असल्या सगळ्या ते झालं. 2च वेळा ते गेले, पैसे जमा झाले, पण समाधीचा जीर्णोद्धार काय झाला नाही. मधीच ज्या बँकेत ते पैसे ठेवलेले होते ती बँक बुडाली गेली असं सांगितलं गेलं, बुडाली बँक, पण ते पैसे दुसऱ्याच कारणासाठी वापरले गेले असं विरोधकांचं तत्कालीन म्हणणं होतं. हे अशा अनेक बातम्या वगैरे त्यावेळेच्या वर्तमानपत्रातनी वगैरे त्यांना आहेत, अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं. पण 1920ला टिळकांचं निधन झालं आणि परत ती मुवमेंट स्टॉप झाली. आणि जी 95 टिळकांनी शिवजयंती सुरू केली, त्याच्या अगोदरच शिवजयंती सुरू होती, पण 85 त्यांनी ती मुवमेंट आपल्या ताब्यात घेतली. थोडक्यात माझ्या मतानुसार हायजॅक केली. 1885 ते 1920 म्हणजे 25 वर्ष पैसे जमा करून सुद्धा त्या ठिकाणी त्या समाधीचं काहीही काम झालं नाही. पण ज्या वेळेला परत हे सगळी मुवमेंट असल्यामुळं टिळक वारल्यानंतर 1925-26 पुन्हा ह्या समाधीच्या जीर्णोद्धारानं जोर धरला. कारण 27 शिवाजी महाराजांची 27 जन्म झाला म्हणून ती 200 वर्ष झाली असा एक विषय येत होता. आणि त्यामुळं ती परत मुवमेंट जोर धरली.
आणि इंग्रज सरकारकडं डेप्युटेशन जायला लागलीत आणि पत्र जायला लागलीत की, कारण त्यांच्या खात्याच्या ताब्यात होतं तोपर्यंत त्या खातं निर्माण झालं होतं आणि त्यांच्या खात्याकडे रायगड वर्ग झाला होता की तुम्ही आता समाधीचा जीर्णोद्धार करा, पैसे वगैरे जमले. मग ब्रिटिशांच्या त्या खात्यानं शिवाजी रायगड स्मारक समिती जी आहे आता सुद्धा चाललेली आहे ती टिळकांनी स्थापन केली. त्यांना सांगितलं की तुमच्याकडनं तुम्ही पैसे जमा केले, तुमच्याकडनं शक्य होत असेल तर सांगा, नाही तर आम्ही समाधी जीर्णोद्धाराला सुरुवात करणार आहोत. मग त्यावेळेचे जे तत्कालीन लोक होती त्यांनी ते दोघांच्या कोलॅबरेशननं, म्हणजे ब्रिटिश सरकारचे सुद्धा पैसे त्यावेळेचे, इंग्रजांचे आणि ह्यांचे पैसे, अशा ह्याच्यातून ती समाधी जीर्णोद्धाराला सुरुवात केली. तात्यासाहेब सुळे नावाचे एक शिवप्रेमी जे कॉन्ट्रॅक्टर होते, कारण एवढ्या उंचावरचं परत बांधकाम करायचं कोण घेणार ना कॉन्ट्रॅक्ट, तर त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट घेतलं. आणि आज जे समाधीचा वरचा भाग, अष्टकोनी चौतऱ्याच्या वरचा जो अष्टकोनी लहानसा चौतर आहे तो, आणि त्याच्यावरची जी छत्री आहे आणि जे रेलिंग आहे फक्त, ते त्यावेळेला बांधलं गेलं. पण त्या बांधकाम करताना ज्यावेळेला पायाखुदाई सुरू झाली त्यावेळेला 6 फूट खोलीवर शिवाजी महाराजांच्या अस्थी आणि रक्षा सापडल्या. अच्छा. त्यातला काही अंश सुळेनी घेतला, काही वडकेनी घेतला, काही तिथल्या लोकांनी घेतला आपलं पवित्र आहे म्हणून. जसं गौतम बुद्धाचं अवशेष लोकांना पवित्र वाटतात, तसं ते पवित्र वाटले म्हणून त्यांनी ते घेतले आणि स्वतःकडं काही लोकांनी ठेवले ते अस्थी आणि रक्षा सगळा भाग. आणि मग ते आत्ताचे जे स्वरूप दिसतं ते त्यावेळेला दिसतंय. त्याचबरोबर त्याच वेळेला एक अर्धवट जळलेली कवटी मिळालेली होती त्याच परिसरात, म्हणजे तिथंच. पण ती कवटी ज्या वेळेला कलकत्त्याला पाठवली जिओलॉजिकल सर्व्हेच्या ह्याला, तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ती उद मांजराची आहे आणि ती काही खूप वर्षापूर्वीचं नाही आहे. ते उद मांजर म्हणजे जे आहे ते त्या 300-350 वर्षापूर्वीचं नाही आहे, जवळचंच आहे. त्याने ते वनवा वगैरे लागल्यानंतर ती गवत आणि ते रायगडला ते इतकं उगवायचं झाडं वगैरे त्या परिसरात. ते जुने फोटो आहेत त्याचे तुम्ही बघा, ते आपल्या जगदीश्वर प्रसादाचे आणि ह्याचे, तर ते आग सुद्धा जंगलाला लागते तसं जंगलच झालेलं होतं सगळं ते. त्यामुळं ते त्याच्यातनं जाऊन ते त्या समाधीला जे होल बिल पडले असतील कदाचित 1885च्या अगोदर सांगतोय, त्यावेळेला ते गेला असेल आणि मग ते जळाल्यावर ते असं अर्धवट आग जळून ते सापडलं असं त्या होलमध्ये सापडलं, असं झालं. ते काही कुत्र्याची कवटी नव्हती किंवा काहीच नव्हतं. पण अशा पद्धतीनं तिथं ते शिवाजी महाराजांचं समाधीचं सगळा जीर्णोद्धार वगैरे झाला. आणि मग नंतर एक मुवमेंट सुरू झाली की शिवाजी महाराजांच्या कुत्र्याची समाधीसुद्धा बांधली पाहिजे म्हणून. ती तिथं दाखवली जायची की इथं शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचं ते हे झालं. आणि एक अशी कथा रचली गेली त्याच्यासाठी, ज्याला इतिहासात काहीच पुरावा नाही, कुठल्याच उत्तरकालीन बकरीत नाही किंवा कुठंच नाही, म्हणजे इसवी सन 1818 नंतर लिहिलेल्या बकरीतनी सुद्धा नाही आहे. त्याच वेळेला एका कथेचा उगम अचानक झाला की शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा होता आणि शिवाजी महाराजांचं ज्या वेळेला पार्थिव तिथं चितेवर ठेवलं आणि त्याला आग लावली, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी त्या वाघ्यानं शिवाजी महाराजांच्या चितेत उडी टाकली आणि म्हणून त्या वाघ्याचं सुद्धा स्मारक केलं पाहिजे, अशी एक ही खोटी कथा आहे. याला काहीच आधार नाही. याला ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाच्या जो काही संघर्ष आहे त्याची सगळी किनार आहे. मग हे जे शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी पैसे गोळा करायचं काम हे दीर्घकाळ चाललेलं होतं, म्हणजे 95 पासून ते 27 पर्यंत काम सुरूच होतं. शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं आहे, पैसे द्या, शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं आहे, पैसे द्या. आता किती पैसे जमा झाले, कुठं खर्च केले, कुणी खर्च केले, ह्याचे काही पुरावे आपल्याकडं नाहीत. पण पैसे गोळा करायचं काम चालू होतं. ही कथा रचल्यानंतर कुत्र्याचं जे काही आत्ताचं स्मारक आहे ते 1936ला झालेलं स्मारक आहे. अच्छा. हे 1925-26ला सुद्धा झालेलं नाही जीर्णोद्धाराच्या वेळेला. 1936ला हे स्मारक झालं आणि त्या स्मारकावर तोपर्यंत राजसन्यास नावाचं जे नाटक आहे, जे नाटक गडकरींनी लिहिलं, ते नाटक लिहिण्याची प्रेरणासुद्धा हे नचिकेळकर आणि त्यावेळीची परिस्थिती आहे, जहाल मवाळ वादाची त्याला किनार आहे.
आणि ब्राह्मणेतर वादाची किनार सुद्धा त्या नाटकाला आहे. द.ग. गोडसेंनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या नाटकाच्या सगळ्या भूमिकेवर, म्हणजे गडकऱ्यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्यावर पडलेल्या प्रभावावर खूप चांगलं विश्लेषण केलं. त्यांची जहाल मवाळ वादाची किनार त्यांनी दिले. माझं मत आहे ते ब्राह्मणेतर वादाची किनार त्या सगळ्या नाटकाला आहे. आणि त्यातून मग गडकऱ्यांनी जे संवाद लिहिले त्याच्यातून शिवाजी महाराज, संभाजी महाराज सगळ्याच लोकांची बदनामी, इतक्या खोलपर्यंत त्यांनी बदनामी करून ठेवलेली आहे त्या नाटकातून. आणि त्या नाटकाची अर्पण पत्रिका, म्हणजे नाटक त्या गडकऱ्यांनी, खरं तर मूळ त्या गडकऱ्यांच्या नाटकाचं पुस्तिकाच मिळालेलं नाही, मूळ त्यांचं हस्तलिखितात मिळालं नाही. पण ज्यांनी स्मारक केलं 36ला त्यांनी एक अर्पण पत्रिका तिथं अशी कोरून ठेवली की हे गडकऱ्यांच्या राजसन्यास नाटकातून. आणि मग ते कुत्र्याला ते अर्पण इनामी कुत्रं आहे वगैरे वगैरे ते शिवाजी महाराजांचं धन्याला वगैरे असं केलं. म्हणजे ते नाटकच मुळात शिवचरित्राची, शंभूचरित्राची, भोसले कुळाची बदनामी करणारं नाटक आहे. नाटक म्हणून श्रेष्ठ आहे. भाषेचं जे काय त्याचं फुलोरा आहे किंवा कल्पनाशक्ती ते श्रेष्ठ दर्जाचं आहे. भाषे म्हणून ते ठीक आहे, नाटक म्हणून ठीक आहे. पण त्या नाटकातनं इतकी यथेच्छ बदनामी गडकऱ्यांनी ते केलेली आहे सगळ्या याच्यात. आणि त्या नाटकाची अर्पण पत्रिका रायगडसारख्या राष्ट्रपुरुषाचं स्मारक आहे ना ते, बरं इथं तिथं कुठं तर बसवलेलं नाही. त्या राष्ट्रपुरुषाचे सर्वोच्च स्मारक समाधीस्थान, त्याच्या शेजारी तुम्ही कुत्र्याची प्रतिमा उंच करून बसवता. बरं नुसतं कुत्रं बसवून समाधान नाही होत, तर ज्या नाटकात बदनामीकारक आहे त्याच पुरुषाची बदनामी आहे, ज्याची समाधी आहे, त्याची अर्पण पत्रिका तिथं कोरून ठेवताय. हे सगळं झालं. आणि ह्याच्यानंतर परत 80च्या दशकामध्येच अशी सुरुवात झाली, जे गोनी दांडेकरांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलंय की शिवाजी महाराजांच्या समाधीच्या अस्तित्वावर कृष्णमेघ जमू लागले, असं गोनींनी लिहिलंय दांडेकर सरांनी. पण ते नंतर सुदैवानं हटले. तर त्यावेळेला अशी कथा रचायला सुरू झाली की ही जी काही समाधी आहे शिवछत्रपतींची, ती समाधी शिवछत्रपतींची नाही आहे. त्याच्याविषयी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आणि 2000च्या दशकामध्ये पुण्यामधल्या एका संशोधकाने शोध शिवसमाधीचा नावाचं एक पुस्तिका लिहिली. अजून पुस्तिका माझ्याकडे सुद्धा अनेक लोकांच्याकडे असेल. आणि त्यांनी हे संशोधक म्हणजे ह्या सगळ्या संशोधकांच्या ह्याच्यातले आहेत, म्हणजे सगळ्या ते कंपू एक आहे रायगडवर काम करणाऱ्या. आम्ही खूप काम करतो, शिवचरित्रावर काम करतो, किल्ल्यांवर काम करतो असं म्हणणारे आहेत. कामसुद्धा आहेत, 90% काम चांगलंच आहे, वाईट नाही. पण त्याच लोकांनी एक पुस्तिका लिहिली की शोध शिवसमाधीचा नावाची. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी मांडणी केली की आज जी अष्टकोनी समाधी आहे, जी कित्येक वर्ष परंपरेनं शिवाजी महाराजांची समाधी म्हणून सांगितली जाते, त्या समाधीच्या जीर्णोद्धारावेळी तिथं अस्थिरक्षा मिळाल्या शिवाजी महाराजांच्या, ती समाधी शिवाजी महाराजांची समाधी नाही. त्याच्यासाठी अनेक कुतर्क दिले त्यांनी, काय असतील ते. आणि समाधी कुठली आहे तर ज्या चौथऱ्यावर कुत्र्याचं स्मारक उभा केलंय ती शिवरायांची समाधी आहे, असं पुस्तिकेतच त्यांनी लिहिलं. आणि तशी भाषणं, व्याख्यानं आणि तसं सांगितलं जाऊ लागलं. आणि त्याच दरम्यान मला गुळणी सरांच्याकडे ती पुस्तिका आली पहिल्यांदा. त्यांना भेटायला गेलो सरांना, त्यावेळेला त्यांनी मला ती दिली, मी सुद्धा वाचली. पुस्तिका वाचल्यानंतर मला तर वाटलं की अरे हे खरंच असं मानतं का काय. परत मी जरासा त्याच्यावर विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की हे खोडसळपणाचं आहे. जर ब्रिटिश त्यावेळेचे नकाशे करून ठेवत असतील, कर्नल प्रॉथर सांगत असेल, महात्मा फुले तिथं जाऊन ते सांगत असतील, त्यांनी जरी स्थान दर्शवलं नसलं तरी महादेवाच्या मंदिरासमोरचं त्यांनी ती कथा सांगितलेली आहे. ही सगळी जी मंडळी आहेत, हे टिळक असतील किंवा अनेक मंडळी, त्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं त्यांनी प्लॅन केला असेल तर हे मुद्दाम म्हणून सांगतात का काय. म्हणजे शिवाजी महाराजांची समाधी आत्ताची आहे ती अष्टकोनी मनोऱ्याच्या पायाचा चौथरा आहे तो, आणि त्याच्यावर मग तो स्तंभ होता,
आणि हीच समाधी आहे, मग हिच्यासाठी रेफरन्स द्यायचे आणि मग चुकीचे काही रेफरन्स द्यायला लागले. म्हणजे ह्या समाधीच्या विषयी आर्थर क्रॉफर्डने एक स्केच करून ठेवलं. तर त्याच्यामध्ये त्यानं असं लिहिलं की त्याचं पुस्तक आहे आवर ट्रबल्स इन बॉम्बे अँड डेक्कन असं नाव आहे त्याचं. आर्थर क्रॉफर्डचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यानं तो गेलेला होता ना रिचर्ड टेम्पल बरोबर, त्यानं लिहून ठेवलं, खूप गोष्टी लिहिल्यात रायगडच्या बद्दल. आणि त्याच्यामध्ये त्याने एक स्केच दिले जे रिचर्ड टेम्पलनं काढले आणि त्याच्या खाली त्याने दिले की क्रिमिनेशन प्लॅटफॉर्म ऑफ शिवाजी. बरोबर. आणि ते चौकोनी आहे. मग त्या स्केचचा आधार घेऊन ती समाधी नाही आहे, ती बघा अष्टकोनी समाधी नाही. क्रॉफर्ड काय म्हणतं, ही चौकोनी त्यानं दिलंय. मुळात त्याच्याच वेळेला ते क्रॉफर्ड जायच्या अगोदरच कॅम्बेल, जेम्स डग्लस आणि इतर जी लोक आहेत इंग्रज, कॅम्बेल हा कुलाब्याचा इंजिनियर होता, स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता, त्यानं जे नकाशे काढले ते अष्टकोनी समाधीचं त्यानं फुल माप सगळ्या सकट काढले. आणि आर्थर क्रॉफर्डनं जी स्केच दिलंय त्याच्यामध्ये त्यानं स्पष्ट म्हटलं क्रिमिनेशन प्लॅटफॉर्म म्हटलेलं होतं. क्रिमिनेशन म्हणजे दहनस्थळ. त्यानं टोम्ब ऑफ शिवाजी म्हटलेलं नाही आहे. आणि त्यानं स्पष्ट नोंद केलं दुसरीकडे की टोम्ब ऑफ शिवाजी दुसरी आहे, क्रिमिनेशन प्लॅटफॉर्म वेगळा आहे आणि समाधी. आणि असं असू शकतं जसं राजश्री शाहू महाराजांचं दहन हे पंचगंगा घाटावर झालं आणि त्यांची समाधी ही नर्सरी बागेत आहे, खूप लांब आहे तिथून. अशा अनेक ठिकाण आहेत दहनस्थळं लगेचच बाजूबाजूला, दहन आणि समाधीची बांधणी असं वेगवेगळं असतं. ह्या सगळ्या गोष्टीवर ज्या वेळेला अभ्यास केल्यानंतर मग मी एक पुस्तक लिहिलं, शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध. म्हणजे रायगड हे मराठ्यांच्या इतिहासाचं, शिवछत्रपतींच्या इतिहासाचं एक प्रमुख साधन आहे. बरोबर. जसे डॉक्युमेंट्स हे साधन असतं तसं जे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स असतात, वास्तू असतात, ही प्रमुख साधनं असतात. आणि ह्याच्यामध्येच ह्याची माहिती सांगताना ह्याच्याविषयी कन्फ्युजन करायचं असं वारंवार चालू आहे. रायगडबद्दल तर वारंवार चालू आहे. आणि तेच गोष्ट शिवसमाधीबद्दल आलेली होती. आणि खोटी स्मारकं उभा करणं, कुत्रा असेल नसेल, त्या कुत्र्याचं वाघ्या नाव कुठं आहे का, कुठल्या बकरीत तर आहे का, कथा तुम्हीच रचणार, नाव सुद्धा तुम्हीच देणार, स्मारक सुद्धा तुम्हीच बांधणार, ह्या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट त्या स्मारकाभोवती तिने आणि काय गुंफली की ज्यावेळेला हे समाधीचं जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं असं म्हणतात, त्यावेळेला ते गेले तुकोजी होळकरांच्याकडं. तुकोजीराव होळकर म्हणजे इंदूर नरेश, म्हणजे मल्हाररावांचे वारसा त्यांचा, अत्यंत शिवप्रेमी माणूस. हे सगळी जी स्मारक मंडळाची माणसं आहेत अशी कथा त्यांनीच त्यांच्याच पुस्तकातनी दिलेत. बघा रायगडवरच्या अनेक पुस्तकातनी कथा आले की ते त्या होळकरांच्याकडे गेले आणि होळकरांना असं लक्षात आलं की आपण इंग्रजांचे मांडलिक आहोत आणि शिवछत्रपतींच्या स्मारकाला पैसे दिले तर आपल्यावर इंग्रज नाराज होतील. आणि त्याच वेळेला त्यांच्या ज्या राणी होत्या त्यांचं लाडकं आवडतं कुत्रं वारलेलं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं म्हणे की मी शिवाजी महाराजांच्या स्मारकाला काय पैसे देणार नाही, पण मी ते कुत्र्याचं जे तुम्ही म्हणताय ते स्मारक, आमचं सुद्धा कुत्रं वारलंय तर आम्ही कुत्र्याच्या स्मारकाला पैसे देतो म्हणून त्यांनी देणगी दिली आणि त्यांच्या पैशातनं ते स्मारक त्यांनी उभा केलं. पण या कथेला काही आधार नाही. मुळात तुकोजी होळकर इंग्रजांना घाबरणारे नव्हते, संस्थानिक जरी असले तरी. म्हणजे तुम्ही त्यांचा इतिहास काढून बघा, तुमच्या लक्षात येईल. तेच तुकोजीराव होळकर केळुसकरांच्या इंग्लिशमधल्या शिवचरित्राला त्यांनी एवढी निधी दिलेला होता की केळुसकरांनी ते शिवचरित्र इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर करून घेतलं. आणि भाषांतरकार प्रोफेसर ताकाखाव होते. त्या ताकाखावना त्यावेळेला 100 तोळे सोनं देऊन त्यांनी सत्कार केलाय मुंबईमध्ये. अच्छा. जे एक लेखक प्रकाशक भाषांतरकाराला एवढे पैसे देत 100 तोळे सोनं देऊन सत्कार करू शकतो, एवढे पैसे होळकर साहेबांनी दिले होते तुकोजीरावांनी. आणि ते शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पैसे द्यायला कशाला घाबरतात. पण एकाच गोष्टीतून एक तर शिवाजी महाराजांच्या समाधीविषयी प्रश्नचिन्ह करायचं, रायगड सारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी कुत्र्यासारखं
एखाद्या प्राण्याचं कुत्रा इमानदार असतो, सगळं असतं, हे सगळं मान्य आहे. पण खोटी कथा रचायची आणि तिथं ते स्मारक उभा करायचं, ते झाल्यानंतर त्यातून बदनामी करायची, होळकरांसारख्या शिवप्रेमी व्यक्तींची बदनामी करायची, आणि त्याचबरोबर नंतर ते शिवाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणून सांगत सुटायचं. ही जी काय ही लिंक आहे असं मला वाटतंय. कारण नाहीतर मग गडकऱ्यांचं शिलाफलक लिहायची गरज नव्हती त्याच्यावर, ते बदनामीच. खरं तर ते कुत्र्याचं स्मारक म्हणजे शिवछत्रपतींच्या बदनामीचं तर स्मारक आहेच आहे, पण त्याचबरोबर सगळ्या तमाम बहुजन मराठ्यांची अक्कल काढणारं सुद्धा स्मारक आहे. म्हणजे तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल नाही की तुमच्या बापजाद्यांच्या समाधीच्या ठिकाणी आम्ही अशी खोटी स्मारक उभा करू शकतोय आणि त्यांचीच बदनामी केलेल्या पुस्तकाची शिलाफलक सुद्धा तिथं लावू शकतोय. एवढंच नाही तर त्याच्यावर आम्ही त्या तुकोजी होळकर सारख्या शिवप्रेमी माणसाचं सुद्धा आम्ही बदनामीची कथा रचू शकतोय. हे सांगणारं ते स्मारक आहे आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटतं, जरी त्याला ठोस शिवाजी महाराजांच्या पत्रातला जरी पुरावा मिळाला असेल तरी ती गोष्ट काढून टाकली पाहिजे, कारण त्याच्या भोवतीने ही अशी सगळी बदनामीची वर्तुळं आखली गेलेली आहेत त्या स्मारकाच्या भोवतीने, त्या कुत्र्याच्या स्मारकाच्या भोवतीने. आणि हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शिवाजी महाराजांचं आज पुरातत्व खात्याकडे तुम्ही पत्रव्यवहार करा, माहितीच्या अधिकाऱ्याखाली मागा, ते नॅशनल मॉन्युमेंटच नाही आहे. त्यांच्या मॉन्युमेंटची लिस्ट आहे. जरी रायगड किल्ला नॅशनल मॉन्युमेंट असला तरी रायगड किल्ल्यावरच्या सुद्धा मॉन्युमेंटची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये ते स्मारक नाही. असं असताना सुद्धा ते स्मारक तिथं काय करतंय, त्याला संरक्षण का देतंय शासन? असे पुरावे तर नाहीच आहेत, पण मुद्दाम म्हणून हे संरक्षण दिलं जातं. ते जे स्मारक मंडळ आहे ते कुत्रा काढल्यानंतर पुन्हा स्वतःच्या खर्चानं जाऊन ते बसवते. त्याच्या परमिशन दिलेत का परत बसवायच्या? स्वतःच्या खर्चानं जाऊन बसवते. ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही असं माझं मत आहे. आणि माझं चॅलेंज आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या काय जगातल्या सगळ्या संशोधकांना. एक जण बोगस संशोधक आला, त्यानं सांगितलं की माझ्याकडे पुरावे आहेत की कुत्र्याचं स्मारक हे 1838 कुठली तर जर्मन बाई आली त्याच्याकडची, आम्ही 1,00,000 रुपयाचं इनाम ठेवतो, त्यानं ते जर्मन ग्रंथ आणून दाखवावा त्या माणसानं. ते कुत्राचा उल्लेख असणारं स्मारक आहे. ते काहीही थापा मारायच्या, विनाकारण जाती तेढ निर्माण करायची आणि बदनामीसाठी, शिवाजी महाराजांच्या असल्या गोष्टीसाठी बदनामी एवढं आपण सहन कसं करतोय हेच मला त्याचा राग येतो ह्या सगळ्या गोष्टींचा. एकतर पुरावे द्यायचे नाहीत आणि पुरातत्व खातं सुद्धा अशी चुकीची स्मारक कशी काय करून देते गडावर, एवढ्या महत्त्वाच्या गडावर. एक दगड हलवायचा असेल तर आज शिवप्रेमींना राहायची तिथं तुम्ही बंदी घालताय आणि अशा चुकीच्या पद्धतीची स्मारकं तिथं उभी ठेवताय. याच्यासारखी दुर्दैवी कुठली गोष्ट असेल? बरोबर. तुम्ही एवढ्या आकसाने हे सगळं सांगताय, ह्याच्यामागे तुमची भूमिका स्पष्ट तर होतेच आहे, पण इतिहासाची अवहेलना करून, महाराजांची निंदानागस्ती करून जे काही स्मारक तिथं आज उभं राहिलं आहे, तर ते स्मारकाची जी जागा आहे ती तिथून हटवावी अशी सर्वांचीच इच्छा आहे. आपली ती इच्छा आपण प्रकट केलेलीच आहे. पण आम्ही सुद्धा आमच्या माध्यमातून सर्वांना ही विनंती करतो की सर्वांनी येईन ते परीने पुरातत्व विभागाला आणि इतर जे शासनाचे विभाग आहेत त्यांना वारंवार प्रश्न विचारून त्या स्मारकाबद्दल माहिती मिळवावी आणि ते स्मारक तिथून हटवावं यासाठी मागणी करावी अशी आम्ही पण इच्छा व्यक्त करतो. आणि आजचा ह्याच नोटवर आपण आजचा भाग इथे थांबूयात. जय शिवराय. जय शिवराय.